अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय सुंदर असे निर्णय या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी असेल किंवा जनतेसाठी घेतलाय। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आज आपण जर का पाहिलं तर वाळूच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय इतकी वाईट अवस्था आहे की महाराष्ट्रात मला वाटतं कुठेही ठेके नाहीत, कुठेच कॉन्ट्रॅक्ट नाही। पर असा असताना महाराष्ट्रातल्या जवळपास 100% आमदारांचा करोडो रुपयाचा निधी 100% कामं चालू आहेत। मग इथे वाळू येते कुठून? प्रत्येक गावामध्ये घरांचे बांधकाम चालू आहेत, मग इथे वाळू येते कुठून? अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न इतका स्पेसिफिक आहे की आपण ह्या वाळूच्या आणि मुरुमच्या धोरणाच्या बाबतीत आपण अनेक धोरणं बदलली, अनेक निर्णय चांगले घेतले, परंतु वाळू आणि मुरुमच्या बाबतीत अध्यक्ष महोदय इतकी भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे की आपण एमपीडीए वाल्यांची यादी वाचून दाखवली। अनेक अधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर जात आहेत, डंपर जात आहेत। मग आम्ही या धोरणामध्ये बदल करणार आहोत का? कारण अध्यक्ष महोदय, आज जळगाव जिल्ह्यामध्ये एकही ठेका जे धोरण आपण अवलंबलं ते धोरण आजपर्यंत कार्यान्वित झालेलं नाही। त्याच्यापेक्षा मागच्या 10 वर्षापूर्वी जे धोरण राज्यामध्ये होतं त्याच्यामुळे 100% याच्या बाबतीतलं जे काही पूर्ण राज्यामध्ये समतोल राखला जात होता। आज जर का जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लिलाव झाला तर तिथून पूर्ण महाराष्ट्रभर वाळू जाते आहे, तिथला समतोल राखला जात नाही। त्याच्यामुळे माझी स्पेसिफिक विनंती अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना आहे की एका बाजूला खासदार, आमदार, मंत्री यांचे सगळ्यांचे कामं चालू असताना मग ही वाळू येते कुठून? जर ती वाळू येऊ द्यायची असेल तर आपण धोरणात बदल करणार आहात का? हा माझा प्रश्न आहे। नाही अध्यक्ष महोदय, माननीय किशोर पाटीलजी, आपल्याला काहीतरी थोडी या 4 महिन्याची माहिती नाही आहे। आपण जे वाळू धोरण आणलं ते पब्लिक डोमेनला टाकलं होतं आणि पब्लिक डोमेनवर ते धोरण टाकल्यानंतर बघा 1184 वाळू गट आहे राज्यामध्ये, त्यातले 953 वाळू गटाचे लिलाव झाले, 953चे। मी पर्यावरण विभागाच्या आमच्या जयश्री भोज आणि पंकजाताईचं अभिनंदन करतो की त्या जयश्री भोज आपल्या ज्या सचिव आहेत पर्यावरणाच्या, त्यांनी तर रात्रंदिवस आमचे ACS खारगे, विकास खारगे यांच्याशी बसून दोघांनी या ठिकाणी 953 वाळू गटांना या ठिकाणी पर्यावरण परवानगी पहिल्यांदा राज्यात मिळाली। पहिल्यांदा राज्यामध्ये इतका मोठा महसूल राज्याला मिळाला, त्याची यादी मी या सभागृहात ठेवतो। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी चांगलं वाळू धोरण आलं। आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये जेवढा उत्कृष्ट पद्धतीने महसूल राज्याला मिळाला आहे यापूर्वी कधीच मिळाला नव्हता। आता काही वाळू गट लिलाव व्हायचे आहेत ज्यामध्ये 1184 पैकी 953 झाले आहेत। एक NGTने फक्त भंडाऱ्याला एक 4 सर्वे का नाही केले, 3च का केले म्हणून एक स्टे दिलेला आहे, तोही आता 10 तारखेला सुनावणी आहे। मला असं वाटतं की थोडं जरा तुम्ही नवीन वाळू धोरण बघा। आता कोकणातलं नवीन वाळू धोरण या ठिकाणी आम्ही आणतो आहे, त्यामध्ये कोकणातली परिस्थिती वेगळी आहे राज्यापेक्षा, तिथे पाणबुड्या वगैरे वगैरे, त्याचं वाळू धोरण वेगळं येत आहे। आणि तुम्ही म्हटलं असं गौण खनिजचं वाळू धोरण, गौण खनिजचं धोरण मात्र पुढच्या महिन्याभरामध्ये राज्यामध्ये येणार आहे।